इथे माझी मम्मी आणि मी पोळ्या आणि नैवेद्य बनवत आहे. कारण सुद्धा तसंच आहे, माझ्या बाळाचं जावळ काढायचं अचानकच ठरलं आणि माझ्या मम्मीला सुट्टी होती, त्यामुळे तिची मला खूप अशी हेल्प झाली आणि आपली आई आपल्याला मदत करतच असते, तशी तिने सुद्धा केली. त्यानंतरनं नैवेद्य वगैरे झाल्यावरती मी आणि माझ्या सासूबाई, माझा भाऊ आणि आम्ही तिघं चौघंजण इथे आमच्या सटवायला आलो होतो, कारण की आमच्या स्वराजचं आज जावळ काढायचं होतं. हा व्हिडिओ 2-4 महिने आधीचाच आहे का, जेव्हा माझा स्वराज 11 महिन्याचा झालं होतं तेव्हा आम्ही हे जावळ काढलं त्याचं आणि अचानकच ठरलं, त्यामुळे हा व्हिडिओ काय मला शेअर करता आला नाही. तेव्हा माझं काही ब्लॉगिंग चॅनलसुद्धा नव्हतं. इथे आम्ही नैवेद्य वगैरे दाखवले आमच्या सटवायला आणि त्या स्वराजला त्याच्या मामाने नवीन कपडे आणली होती, तर तीसुद्धा त्याला घातली आणि त्याच्या नवीन कपड्यांचा एक धागा आमच्या देवीला सुद्धा ठेवला. तुमच्याकडे कशी ही पद्धत आहे जावळ काढण्याची नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे त्याच्या मामाने त्याचं जावळ काढलं. अजून एका ठिकाणी आमची सटवाई आहे, तर आम्हाला तिथे सुद्धा स्वराजचं जावळ काढावं लागतं. असं 2 ठिकाणी आम्हाला काढावं लागतं. त्या स्वराजच्या बाबांनी त्याच्या मामाला सुद्धा पोशाख दिला, टॉवेल टोपी दिली आणि इथे आता त्याच्या मामाचं आणि त्याचं थोडंसं खेळणं चालू होतं आणि त्याच्या बाबांनी म्हणजेच मामा भाच्याचा व्हिडिओसुद्धा शूट केला आणि खूप भारी झाला होता. आता स्वराजला इथे मी पाया पडवते, म्हणजे त्याचं दर्शन घेते आणि हे सुद्धा आपल्या एक संस्कारातलाच भाग आहे. तर आता आम्ही इथे दर्शन वगैरे घेऊन दुसऱ्या सटवाईला जाणार आहोत आणि खूप भारी वाटलं मला की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आला. तर तुम्हीसुद्धा नक्की प्रेम द्या आमच्या ह्या ब्लॉगलासुद्धा आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा. इथे स्वराजला पहिल्यांदाच त्याच्या हेअर कटिंगसाठी आणलं होतं आणि त्याला असं वाटत होतं की त्याचे बाबाच त्याचे हेअर कट करतात आहेत, पण त्याने जेव्हा ह्या काकाला बघितलं तेव्हा तो रडायला लागला. पण तोपर्यंत तर पूर्ण केस त्याची कट करून झाली होती. बघू शकता तुम्ही त्याचा चेहरा पुढे कसा तो रडेल. माझी एक जाऊबाई प्रेग्नेंट असल्यामुळे आम्हाला स्वराजचं जावळ थोडंसं लांबवलं गेलं आणि आमच्या घरी असं चालत नाही की आपल्या घरातलं असं कोणी गरोदर वगैरे असेल तर तुमच्याकडे काय पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा. कसा वाटला आजचा ब्लॉग. चला बाय बाय.